कशा आहात तुम्ही सगळे? सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आता लाडूबाईची तयारी झालेली आहे. आज लास्ट डे आहे त्यांच्या कॉलेजला. आणि आज गॅदरिंग वगैरे पण आहे, तर तिचं आवरून वगैरे बसली होती आणि बसची वाट बघते ती. तर आता इकडे सकाळी सकाळी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तर छोटे यूट्यूबर आम्ही, तर आम्हाला ना छोट्या छोट्या गोष्टींनी खूप जास्त आनंद होतो. आणि आपला असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला आहे. बॉलिवूड डे होता दीदीचा, म्हणजे कॉलेजला, आणि तो मी जो तिचा मेकअप वगैरे शेअर केला तुमच्याशी, तर तो एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता आणि तो खूपच प्रचंड व्हायरल गेलेला आहे. आणि खूप सारे आपले सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत. म्हणजे माझ्यासाठी तरी खूप जास्त आहेत, ते 35 ते 40 सबस्क्रायबर आपले त्या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स पण आलेल्या आहेत. आणि खूप छान वाटलं, तुमचा असा सपोर्ट असू द्या. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करायला काही होत नाही, कितीसा वेळ लागतो, काही आपल्याला पैसे लागत नाही. तर असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं ना, तर मग पुढचे व्हिडिओ तुमच्याकडे आपोआप येतात आणि नोटिफिकेशन येतं तुमच्याकडे. चला आता आजच्या व्हिडिओकडे वळूया. आणि इकडे आता सकाळचं माझं रुटीन चालू झालेलं आहे. राज गेला आहे शाळेत आणि लाडूबाई गेली आपली कॉलेजला. तर त्यानंतर मग त्यांचा बेड वगैरे आवरायचा होता. आणि आज जरा घाई होती, तर त्यामुळे मग तिने काही बेड आज आवरला नाही. तर म्हटलं असू द्या, मला पण बेडशीट वगैरे धुवायला काढायच्या आहेत. तर त्यामुळे मी काही खूप जास्त त्यांना बोलले नाही की बाबा बेड वगैरे आवरूनच जा तुम्ही असं. खूप जास्त गोष्टींना मी फोर्स करत नसते, कारण काही काही गोष्टींना आपल्याला त्यांच्या पद्धतीने घ्याव्या लागतात. खूप त्यांना आपण जर का एकच गोष्टी त्यांच्या मागे आपण रडगाणं लावलं की हे करायचं, हे करावंच लागेल, तर मग ते काही ऐकत नाही. त्यांना सांगून बघायचं, पटेल तर मग ते थोड्या वेळाने करतात. त्यांना वेळ द्यावा लागतो की बाबा थोड्या वेळाने तरी करतील हे. कारण आता कसं आहे ना, की पूर्वीसारखं नाही आहे. आपल्याला कसं एका शब्दात आपण कुठली गोष्ट ऐकायचो, पण आत्ताची पिढी तशी नाही आहे. आणि आपणही त्यांना तसं समजू नये किंवा त्यांना तसं करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. त्यांना काही काही गोष्टी थोडं उशिरा कळतात, कारण ते आहेत तेवढे मॅच्युअर, पण ते पटकन एक्सेप्ट करत नाही. त्यामुळे काय होतं ना, की आता जी वाढत्या वयाची मुलं आहेत, म्हणजे 20 किंवा 18-19 वर्षाची जी मुलं असतात ना, तर त्यांना खूप जास्त बोललेलं किंवा खूप जास्त गोष्टी सांगितलेल्या त्यांना नाही आवडत. त्यांना असं वाटतं ना, की आम्हाला कळतात ह्या गोष्टी, आम्ही लहान नाही आहेत. तर पूर्वीसारखं नव्हतं आपल्यासारखं, की आपल्या आईवडिलांनी जे आपल्याला सांगितलं ते लागलीच हो म्हणायचं आणि लागलीच ऐकायचं, असं आता अजिबात नाही आहे. आपल्याला त्यांच्या पद्धतीने घ्यावं लागतं. म्हणून मग माझं म्हणजे पर्सनली असं मत आहे ना, तर मी बऱ्याच गोष्टी त्यांना फक्त सांगते, की त्यांना पटत असतील तर मग ते ऐकतात, आणि जर नसेल पटत तर मग आपण सोडून द्यायचं, त्यांच्या मागे लागायचं नाही. पण थोड्या वेळाने त्यांनाच कळतं, की अरे हे बरोबर सांगत होते आणि आपण ऐकायला पाहिजे, आपल्यासाठीचं हे आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना खूप जास्त कळतं. मग त्यावेळेस ते एक्सेप्ट करतात आणि ऐकतात. तर आपण खूप जास्त मागे लागायचंच नसतं त्यांच्या. तर इकडे आता लाडूबाई आले 5:30ला घरी, आणि मला असं वाटतं ना, की 11 ते 5:30 तिला वेळ भेटला नसेल फोटो वगैरे काढायला. त्यामुळे घरी आल्यानंतर सुद्धा फोटो काढणं चाललेलं होतं. आणि मी काही खूप रोकटोक करत नाही. तुला त्यांचं लाईफ आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने हँडल करू द्यायचं. तर या ठिकाणी ना आता माझं चाललेलं आहे झाडांना पाणी वगैरे देणं, आणि त्यानंतर मग इतर कामं. तर आज छानशी अशी मस्त रेसिपी पण तुमच्याशी शेअर करणार आहे, ती पण तुम्ही पूर्ण बघा. तुम्ही जर का नॉनव्हेज लवर असाल ना, तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर संध्याकाळच्या जेवणात बनवणार आहे मी ती, आणि तुमच्याशी नक्की शेअर करते. तर व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा. आणि मुलांच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे, आपण कधी-कधी त्यांच्या गोष्टी ऐकत नाही, पण मला असं वाटतं ना, की कधी-कधी त्यांच्या मतांचाही आपण आदर केला पाहिजे. त्यांच्या गोष्टींनाही महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांचे निर्णयसुद्धा आपण ऐकून घेतले पाहिजे. तरच ते आपले निर्णय ऐकतील आणि आपल्या मतांचा आदर करतील, आपला आदर करतील, असं मला पर्सनली वाटतं. तर मी तरी अशाच पद्धतीने हँडल करते, आणि त्यामुळे मुलांचं आणि माझं नातं खूप चांगलं आहे आणि मैत्रीपूर्ण नातं आहे. खूप साऱ्या गोष्टी माझ्याजवळ ते शेअर करतात अगदी बिनधास्तपणे. खूप गोष्टी ते मनमोकळेपणाने बोलू शकतात माझ्याशी. आणि मग त्यांच्या पर्यंत जर त्या मला पोचवायच्या असतील तर मी पोचवते त्या, आणि बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर करतो, आणि दोघंजण मग सल्ले वगैरे घेऊन मग नंतर मुलांचा निर्णय ऐकून असे आम्ही सगळे डिसिजन घेत असतो. तर ह्या झाल्या मुलांच्या गोष्टी. चला आता आपल्या किचनमध्ये आपण वळलेलो आहोत, आणि किचनमध्ये आज मस्त अशी रेसिपी होणार आहे नॉनव्हेज लवरसाठी. तर इकडे मी आता खेकडे आणलेले आहेत, म्हणजेच हेच घेऊन आले खेकडे येताना ऑफिसवरनं. तर खूप दिवसानंतर बनवते आता, तर तुमच्याशी शेअर करते. तर या ठिकाणी ना त्यांनी साफ वगैरे करून आणलेत, म्हणजे खेकड्यांचे जे अंगठे वगैरे असतात ना, तर ते काढून वगैरे आणलेले आहेत. आता फक्त स्वच्छ धुवायचं आपल्याला, आणि त्यानंतर मग आपण रेसिपी करायला घेणार आहेत. तर इकडे आता मी वाटण तयार करून घेणार आहे, आणि कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, आणि ते चांगले आपण तेलावर फ्राय करून घेणार आहेत. तर चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करायचे कांदे, आणि त्यानंतर मग खोबरं वगैरे किसून घ्यायचं आपल्याला, किंवा मग तुकडे करून घालायचे. आणि त्यानंतर मग काळं वाटण तयार करायचं आपल्याला. त्यामध्ये मी लसूण घालणार आहे, त्यानंतर आल्याचा तुकडा, असं आपल्याला काळं वाटण तयार करायचं. तर या ठिकाणी आता कांदे आपले थोडे भाजून झालेले आहेत, आणि त्यामध्ये आता धणेपूड घालणार आहे,
आणि त्यातच मी लसूण पण घातलेला आहे, म्हणजे तोही छान भाजला जाईल त्यामध्ये. आणि थोडंसं आपण तेल घातलं होतं मगाशी आणि त्यानंतर मग छान आता आपल्याला कलर येईपर्यंत छान असा वास सुटलेला आहे धणेपूडचा. आणि यामुळे ना भाजी अशी घट्ट होते, तर मग म्हणून मी धणेपूड घालत असते. तर या ठिकाणी आता धणेपूड घालून झालेली आपली आणि गॅस बंद केला आहे मी. तर ते गार झालं का मग आपण वाटण तयार करून घेऊया. त्यानंतर मग आता वाटण तयार करून घेतलं आहे पाणी वगैरे घालून. तर त्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त आपलं लसूण, आलं आणि खोबऱ्याचं कीस आणि धणेपूड, कांदा असं आहे. ते वाटण आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर जिरे घातलेले आहे, हळद घातलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत. वाटण छान परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी खोबरा कीस घातला होता म्हणून तो तुम्हाला कदाचित दिसला नसेल टाकताना. तर मी छान असं फ्राय करून घेतलं होतं. आता वाटण आपण चांगलं फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर मग इतर मसाले घालूया. तर आता चटणी घातलेली आहे, छोटा चमचा आहे माझा आणि तिखटही खूप जास्त नाही आहे, त्यामुळे 3 चमचे घातलेले आहेत मी. आणि त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा. आता हे सगळं वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि थोडंसं त्याला पातळ करायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. तर खूप छान होते. आणि आता आपण खेकडे पण स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. त्यानंतर आता मीठ घातलेलं आहे मी, वाटलं तर नंतर घालता येईल, पण आता थोडं मीठ घातलेलं आहे 1-1.5 चमचा. या ठिकाणी आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपलं फ्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपण धुतलेले जे आपले खेकडे ते आपण घालून देणार आहेत. काही ठिकाणी याला चिंबोरी पण म्हटलं जातं. तर या ठिकाणी आता सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि खेकडे छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. त्या मसाल्यामध्ये छान असं फ्राय झाले पाहिजे ते व्यवस्थित, म्हणजे एकत्र एकजीव झाले पाहिजे. आणि या ठिकाणी बघा मस्त असे सगळ्या बाजूने मसाला छान लागलेला आहे त्यामध्ये. आणि आता आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये. तर यातच आपल्याला खेकडे शिजवायचे. आपण कुकरचं जे झाकण आहे ते अजिबात लावायचं नाही आपल्याला, शिट्ट्या वगैरे नाही घ्यायची आपल्याला. आताच त्याला वरून कवर करणार आहेत आपण, फक्त वरून झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहेत. आता खेकडे बुडेपर्यंत आणि वरती 2 ते 3 इंच पाणी आलं पाहिजे, म्हणजे मग शिजून आपला रस्सा छान असा घट्ट होतो. तर एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. तर या ठिकाणी आता पाणी वगैरे घालून दिलेलं आहे आणि वाटलं तर आपण मीठ वगैरे घालू, नाही तर मग काही आवश्यकता नाही. त्यानंतर मग आता इकडे थोडीशी भाजी घट्ट व्हायला पाहिजे म्हणून मी 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे, त्यानंतर डाळीचं पीठ 1 चमचा घेतलं आहे, दोघं एकत्र करून तेल घेतलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये छान असं खरपूस भाजून घेणार आहे. आणि त्यानंतर मग ते उकळी आली का त्यामध्ये आपल्याला ते घालायचं आहे. तर आता छान खमंग भाजून घेतलं पीठ मी. आणि या ठिकाणी जर आपल्याला ते घालायचं नसेल तर आपण डाळ्या पण भाजून म्हणजे घालू शकतो. तर इकडे उकळी पण आलेली आणि त्यामध्ये ते आपल्याला थोडंसं पाणी घेऊन असं पेस्ट तयार करून घेतली त्याची छान आणि ती आपल्याला घालून द्यायची आहे. मग आता खेकडे शिजायला पाणी लागणार म्हणून पाणी एवढं घातलेलं आहे आपण. शिजून झाले की मग बरोबर ते होतं आटतं म्हणजे. तर या ठिकाणी आता वरून असं मी हे एक झाकण लावून दिलेलं आहे. कुकरचं झाकण अजिबात लावायचं नाही, नाही तर सगळं ओतू जाईल. त्यानंतर हे जे खेकड्यांची वरची पाठ असते तर त्यातलं जे आहे तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि चांगलं असतं शरीरासाठी, कावीळ वगैरे होत नाही त्यामुळे. तर मग ते असं भाजून घ्यायचं राहतं. एकतर लोखंडी तव्यावर भाजून घ्या किंवा मग अशा लोखंडी कढईवर आपण भाजू शकतो. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर इकडे बघा आता उकळत आलेली भाजी आणि होते छान, तर मस्त वास सुटला आहे अगदी घरभर. तर या ठिकाणी आता भाजी पण झालेली आहे आपली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतोच. अशी छान ग्रेव्ही आणि घट्ट भाजी पाहिजे असेल आपल्याला तर मस्त शिजलेली आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो वगैरे पण घालू शकतो. तर मी पण एक टोमॅटो घातला आहे वरनं आणि टेस्ट पण छान येतो आणि भाजी खूप सुंदर अशी टेस्टी लागते. आणि नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.